साधन नाही साधना नाही मी एक ज्ञान अज्ञानी एक गूढ असा मातीचा पुत्र निर्जीव तुमच्याकडं हळा मासाचा गोळा तुमच्याकडं उभा आहे पण सद्गुरु कृपेनं आपल्यामध्ये काहीतरी कृपा व्हावी आपल्याला कुणाच्या तरी संतांची संगती मिळावी आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी मार्ग सापडावा का जेणे आपण स्वतः आस्तिक बनू आणि या आस्तिक बनवण्याचा एक मार्ग सांगणार आपला महाराष्ट्राचा अखंड दैवत की ज्याला जगाची माऊली म्हणतात जननी हिताची गिरणी म्हणतात की ज्याला ज्ञानाचा सागर किंवा ज्ञानाची माऊली म्हणतात असे आळंदी निवासी माझे गणोबा आपल्याला ज्ञानसागरातून या ठिकाणी आपल्या प्रबोधनातून सांगतात आणि आपल्याला त्यांनी दिलेल्या वाङ्मयातून पण सांगतात कारण हा एक अलंकार आहे माऊलींनी जो तयार केला तो एक अलंकार आहे गीताचा अलंकार तो ज्ञानेश्वर आहे गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जडमुडा भाविका सोपी केली पायवाट ही पायवाट सोपी करण्यासाठी आपल्याला माऊलींनी उपदेश करण्यासाठी आपला अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी वाङ्मय तयार करून ठेवलेले आहे आणि मग ते कशासाठी करायचंय की आपण करा सोडवणं आपल्या जीवाचा सोडवणूक आपण कशी करावी याच्यासाठी आपल्याला मार्ग कसा सापडेल आपण नेमकं काय करावं मग हे ज्ञान आपल्याला आस्तिक वृत्ती किंवा नास्तिक वृत्ती ही आपल्यातून कशी घालवावी ही संतांच्या संगतीला कशी प्राप्त होईल हा एक याच्यामध्ये मार्ग आहे आणि तो मार्ग सांगण्याचं आज भाग्य या ठिकाणी सांगण्याचं नव्हे त्याच्यावर वेळे वाटल्या बोलण्याचं भाग्य मला मिळालंय सांगण्याचा अधिकार माझा नाही किंवा उपदेश करण्याचाही अधिकार माझा नाही कारण अधिकार कसा आहे जयाचे आजचे राम दया भोगी दिया कर्म वाहू घ्यायचे दया अधी साधना दया नाम करीतचे हे साधनही आहे आणि या साधनातून आपल्याला काय साध्य करायचंय हे साधन कसं मिळेल आणि हे आपल्याला आस्तिक वृत्ती जर आपल्या जवळ आहे तर आपल्याला शहाणपण आलं पाहिजे आपलं अज्ञान दूर केलं पाहिजे आणि ज्या वेळेला आपलं अज्ञान दूर होणार आहे आपल्याला शहाणपण येणार आहे त्यावेळेला आपण काहीतरी जाणकार होणार आहोत आणि एकदा की आपण जाणकार झालो की आपल्याला सर्व ज्ञान येतं रुकर बाबा असं नाही केलं असं लोक नाव होती असं नको याची संगत नको त्याची संगत नको हे ज्ञान आपल्याला होणार नाही मग आजच्या लोकांसाठी माऊलीने काय सांगितले जाण त्याने गुरुची भागावे तुला कळतंय सगळं तुला ज्ञान आहे तुला सगळं माहिती आहे तू सगळं तुला जाणताय तू पण मला याचा काही उपयोग होणार नाही कारण याचा उपयोग करायचा असेल तर सद्गुरु सारखा असता पाठी राखा मग इतराची लेखा कोण करी सद्गुरूच्या ज्ञानाशिवाय याच्यावरती ज्ञान प्राप्त होणार नाही मग सद्गुरू आपल्याला सर्व शक्ती मिळतो का नाही मिळणार कारण आपण एकाच वेळेला एका दिवसामध्ये जर विहीर खणाला काढली तर त्या विहिरीमध्ये पाणी लागत नाही पण एक नवल असतंय की जलात माता घ्यावी त्याच्या जावे यांच्या उंच्या तेव्हाकडे पण त्या विहिरीमध्ये भीत पाण्याचा बेडक जमलेला असतो हा कशाचा बरोबर चाले हे शरीर कोणाच्या त्याच्याशिवाय सत्ता कुणाची नाही आपण म्हणतो हे माझे हे घर माझे बायका पोरं माझे दंडोबा माझे महालमारी माझे पण त्याचा आपला हा एक भ्रम आहे आणि या भ्रमातून आपण बाहेर काढण्यासाठी माझ्या गणोबारांनी आपल्याला छान असं मार्गदर्शन केले गणोबारांनी केले कांतळा महाराजांनी केले तसं जर पाहिलं तर माणसाला सगळ्या गोष्टी शिकवणारे अनेक या ठिकाणी संप्रदाय नाथ संप्रदाय आहे शिव संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय
बोलेल. बैरवनाथाच्या कृपेने जेवढं मला सुचलं तेवढं आज या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तरी आपण बसले संत सज्जन हे वक्त्यापेक्षा स्वतः चतुर चाडे आणि विद्वान असतात. तर त्याप्रमाणे काही जे चुकल ते क्षमा करावी, ज्याचाही तेवढं द्यावं. बाकीचे तुम्हाला समजणार नाही ते माझ्या वैयक्तिक अज्ञानाचं समजावं. आणि आपल्याला जी या ठिकाणी सेवा जी करायची आहे, या वागण्यावरती करायची आहे, म्हणून या ठिकाणी निवडलेली गोवी ही माऊलीच्या ज्ञानेश्वरी अध्यात्मिक पहिल्या अध्यात्मात 25वी गोवी आहे. आणि या रवी गोवीच्या माध्यमातूनच माऊली सगळ्यांना उपदेश करतात की बाबा तुला हे सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तुला सगळं कळतंय, तुला सगळं माहिती आहे. आपण जेवायचं कसं, आपण उठायचं कसं, शाळेत जायचं कसं, आपण शेतात काम करतो हे तुला जाणता. तू देवाला भरतोय, उपास धरतोय, काशी यात्रा करतोय, महिन्याची वारी करतोय, सगळं करतोय. पण त्रिवेणी संगमी नाना तीर्थ धनी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ धनी, चित्त नाही राणी करी व्यर्थ. तू काशी केली, वडाची केली, गंगा स्नान केला, कुठे गेला जगाच्या तीरावर, तर तुझं मन स्थिर नाही. आणि ते स्थिर करण्याचा मार्ग तुला सापडत नाही, तुला कोणी वाटायला मिळत नाही, तोपर्यंत त्याचा उपयोग होणार नाही. कारण मनही पाडामुंड पातळ एका क्षणात घरी काही करा. अजी मनमुंडा मनमुंडोनी मेरा ब्रह्मधुंडा. आपल्या मनाचा पुतळा ठेवला नाही, त्या संसारामध्ये काही नाही. या ठिकाणी सगळं माझं माझे, सगळं माझं माझं, आप माझा सगळं माझा. पण हा सगळा खोटा मायेचा रस्ता संसार आहे. उदी ममता कधी नाही कोणता बऱ्याच